जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड येथे गो सी गावंडे महाविद्यालयात यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ द्वारा सन्मान यशवंतांचा सोहळा संपन्न। उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय सभागृहात दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री रामभाऊ देवसरकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या गाव तिथे अधिकारी या माध्यमातून आज त्यांच्या महाविद्यालयातून तसेच त्यांनी केलेल्या आदिवासी आरक्षण कोर्ट येथील अभ्यासिकेतून यशवंत झालेले, सातारी येथील अभ्यासिकेतून यशस्वी झालेले, विडूळ येथील अभ्यासिकेतून यशवंत झालेले, वाकोडी येथील अभ्यासिकेतून यशवंत झालेले, साकारी येथील अभ्यासिकेतून यशवंत झालेले, खंडाळा येथील अभ्यासिकेतून यशवंत झालेले, पोफाळी येथील अभ्यासिकेतून यशवंत झालेले या सर्व अभ्यासिकांमधून MPSC UPSC द्वारे पास झालेल्या व नोकरी लागलेल्या जवळपास 40 यशवंतांचा सत्कार सोहळा माननीय डॉक्टर शीतल वातिले, सचिव जगदंबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, तातू देशमुख, ॲडव्होकेट आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार RU सुरोडकर, उमरखेड सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे या प्रमुखांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला। यामध्ये अनेक विद्यार्थी UPSC व MPSC द्वारे पोलीस विभागात, काही गट विकास अधिकारी पदी तसेच वेगवेगळ्या पदावर नियुक्त झाले आहेत। त्यांचा अभिमान म्हणून त्या विद्यार्थ्यांचे आई वडील यांच्यासह व यशवंतांचा सन्मान करण्यात आला। यावेळी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, गो सी गावंडे विद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, वृद्ध तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी, अनेक मान्यवर मंडळी आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सो कल्याणी बोंपिलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मिलिंद कांबळे यांनी केले।